नमस्कार. स्वतःचा बिझनेस सुरू करायचाय पण पैसे कुठून येणार हाच मोठा प्रश्न आहे, बरोबर ना? तर थांबा. 2026 मध्ये भारत सरकारने तुमच्यासारख्याच नव्या उद्योजकांसाठी एक जबरदस्त रोडमॅप तयार केलाय. चला तो एकदम सोप्या भाषेत समजून घेऊ. तर आपण कोणाबद्दल बोलतोय? आपण बोलतोय फर्स्ट जनरेशन बद्दल. म्हणजे असे लोक ज्यांना पिढीजात व्यवसाय मिळालेला नाहीये, त्यांची सुरुवात अगदी झिरोपासून होते आणि म्हणूनच त्यांची जी लढाई असते ना, ती थोडी वेगळी आणि जास्त चॅलेंजिंग असते. अच्छा, मग असा बिझनेस सुरू करताना सगळ्यात मोठी अडचण कोणती येते? हा एक असा प्रश्न आहे जो अनेकांच्या स्वप्नांना ब्रेक लावतो. आणि याचं उत्तर आहे कोलॅटरल नसणं. म्हणजे बँकेकडून कर्ज हवं असेल तर काहीतरी गहाण ठेवावं लागतं, बरोबर? पण तेच नसेल तर हाच तो पारंपरिक प्रॉब्लेम आहे ज्यामुळे कित्येक भारी आयडिया फक्त कागदावरच राहून जातात. पण ऐका, 2026 मध्ये ना हे सगळं चित्र आता बदललंय. सरकारने आता फक्त कर्ज देण्याऐवजी एक पूर्ण इकोसिस्टम उभी केली आहे. हो, एक अशी सपोर्ट सिस्टम जी या प्रॉब्लेमवरचा खरा उपाय आहे. चला तर मग या इकोसिस्टमच्या पहिल्या आणि महत्त्वाच्या भागाकडे वळूया. या सरकारी योजना म्हणजे काय? तर त्या तुमच्यासाठी स्ट्रॅटेजिक टूल्स आहेत, म्हणजे तुमच्यासाठीची खास हत्यारं आहेत. समजा तुम्हाला नवीन मॅन्युफॅक्चरिंग किंवा सर्व्हिस बिझनेस सुरू करायचा आहे, किंवा तुम्ही एक महिला आहात किंवा SC/ST कॅटेगरीतून येणारे फाउंडर आहात. तुमचा विचार एखादं दुकान किंवा छोटं युनिट टाकण्याचा आहे का? आणि जर तुमची आयडिया टेक्नॉलॉजीवर आधारित असेल, म्हणजे तुम्ही टेक इनोव्हेटर असाल, तर या सगळ्यांसाठी वेगवेगळ्या योजना आहेत. चला बघूया कोणत्या. तर ह्या आहेत त्या बिग 4 योजना. ही स्लाइड खूप खूप महत्वाची आहे, त्यामुळे जरा लक्ष देऊन बघा. PMEGP मध्ये मेन फोकस आहे सबसिडीवर. स्टँडअप इंडिया खास महिला आणि SC/ST फाउंडर्ससाठी मोठ्या कर्जाची सोय करते. PM मुद्रा छोटे छोटे व्यवसाय म्हणजे मायक्रो एंटरप्राइजेसना मदत करते. आणि स्टार्टअप इंडिया सीड फंड स्कीम ही तर थेट तुमच्या इनोव्हेटिव्ह आयडियाला सीड फंडिंग देते. आता या टेबलवरून तुम्हाला लगेच कळेल की तुमच्या बिझनेससाठी परफेक्ट मॅच कोणती आहे. आता जरा हा आकडा बघा. 13,554.42 कोटी रुपये. केवढी मोठी रक्कम आहे ही, नाही का? आणि हे पैसे सरकारने फक्त एका स्कीमसाठी बाजूला ठेवले आहेत. याचा अर्थ काय होतो माहितीये? याचा अर्थ या एका स्कीममधून सरकार जवळपास 4 लाख नवीन प्रोजेक्ट्सना सपोर्ट करणार आहे. यावरून तुम्हाला कळेल की सरकार या बाबतीत किती सिरियस आहे. आणि आता हा आकडा 35%. हो, PMEGP योजनेत तुम्हाला एवढी मोठी सबसिडी मिळते. आता ही 35% सबसिडी कोणासाठी आहे हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. ही खास करून ग्रामीण भागातल्या स्पेशल कॅटेगरीतील फाउंडर्ससाठी आहे, म्हणजे महिला, SC/ST, OBC, अल्पसंख्यक यांच्यासाठी. याचा सरळ हिशोब काय होतो? तर तुम्हाला घेतलेल्या कर्जापैकी फक्त 65%च रक्कम परत करायची आहे, म्हणजे कर्जाचं टेन्शन थेट कमी. ओके, तर आता पुढचा टप्पा. या सगळ्या योजना आहेत, पण त्यांच्यापर्यंत पोहोचायचं कसं? त्यासाठी एक डिजिटल दरवाजा आहे, आणि हा दरवाजा प्रत्येक फाउंडरसाठी खूप महत्त्वाचा आहे. याचं नाव आहे डिजिटल मॅचमेकर, जनसमर्थ पोर्टल. हे पोर्टल काय करतं? तर स्मार्ट ॲनालिटिक्स वापरून तुमच्यासाठी परफेक्ट स्कीम आणि परफेक्ट बँक शोधून काढतं, अगदी तुमच्यासाठी स्थळ शोधल्यासारखं. आणि हे पोर्टल किती पॉवरफुल आहे हे इथे बघा. एकाच प्लॅटफॉर्मवर तुम्हाला 13 पेक्षा जास्त क्रेडिट स्कीम्स आणि 200 पेक्षा जास्त बँका किंवा कर्जदार मिळतात. याचा अर्थ काय? बँकेच्या चक्करा मारायची गरजच नाही. बेस्ट ऑप्शन्स तुमच्या समोर एका क्लिकवर हजर. चला, आता आपण या सेशनच्या सगळ्यात महत्त्वाच्या ॲक्शनेबल भागाकडे आलो आहोत. म्हणजे आता फक्त माहिती नाही तर करायचं काय हे बघू. तुमच्या आयडियाला सत्यात उतरवण्यासाठी फक्त 4 सोप्या स्टेप्स आहेत. तर यशस्वी व्हायचं असेल तर या 4 स्टेप्स याच क्रमाने फॉलो करा. स्टेप 1, उद्यम रजिस्ट्रेशन. हा तुमच्या बिझनेसचा बर्थ सर्टिफिकेट आहे, याच्याशिवाय पुढे जाताच येणार नाही. स्टेप 2, EDP ट्रेनिंग. हे ट्रेनिंग पूर्ण केलं तरच तुम्हाला सबसिडी मिळेल, त्यामुळे हे कंपल्सरी आहे. स्टेप 3, DPR प्रिपरेशन. सोप्या भाषेत हा तुमच्या बिझनेसचा ब्ल्यूप्रिंट आहे. बँकेला तुमचा प्लॅन याच डॉक्युमेंटमधून कळतो. आणि चौथी, सगळ्यात महत्त्वाची स्टेप, CGTMSE कव्हरेज. ही आहे सरकारची गॅरंटी, ज्यामुळे तुम्हाला कोलॅटरल द्यायची गरजच पडत नाही. हा क्रम चुकवू नका, कारण यामुळेच तुमचा सगळा प्रवास एकदम सोपा होईल. आता आपण शेवटच्या भागाकडे आलोय. आणि लक्षात ठेवा, ही नवीन इकोसिस्टीम तुम्हाला फक्त पैसेच देत नाही, तर त्याहीपेक्षा खूप काही जास्त देते. हा फरक नीट समजून घ्या. जुनी पद्धत काय होती? सरकार फक्त कर्ज द्यायचं, बस. पण 2026ची पद्धत वेगळी आहे. आता सरकार फक्त तुमची बँक नाही तर तुमचा पार्टनर बनतंय.
तुम्हाला एक पूर्ण सपोर्ट इकोसिस्टम मिळते ज्यात कायदेशीर मदतसुद्धा आहे. हा एक खूप मोठा स्ट्रॅटेजिक बदल आहे. नवीन बिझनेस सुरू करताना अनुभवाची कमी जाणवते, भीती वाटते, बरोबर ना? तर हीच एक्सपिरियन्स गॅप भरून काढण्यासाठी सरकारनं सोय केली आहे. माय भारत पोर्टलवर इंडस्ट्रीतले मोठे लोक तुम्हाला मेंटॉरशिप देतात आणि मार्ग पोर्टलवर तुम्हाला फुकटात लीगल आणि टॅक्स ॲडवायझर्स मिळतात. म्हणजे काय, तर तुम्ही या प्रवासात एकटे नाही आहात. आणि पुन्हा एकदा हा सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट लक्षात ठेवा, CGTMSE या स्कीममुळे सरकार 5 कोटी रुपयांपर्यंतच्या कर्जाची गॅरंटी स्वतः घेतं. याचा सरळ अर्थ काय? तो जो सगळ्यात मोठा अडथळा होता ना कोलॅटरलचा, तो आता पूर्णपणे दूर झाला आहे. आता तुम्हाला काहीही गहाण ठेवायची गरज नाही. तर विचार करा, कोलॅटरलची अडचण दूर झालीये, अनुभवाची दरीही भरून निघतीये. मग आता भारतीय इनोव्हेशन आणि आंत्रप्रेन्योरशिपचं भविष्य काय असेल, हा प्रश्न मी तुमच्यावर सोडतोय. विचार नक्की करा.